थांब बाळा, हो अगदी एक क्षण इथेच थांब, कारण हा असा काळ आहे ज्या काळात तुझ्यावर साक्षात स्वामी महाराजांची एक खूप मोठी कृपा होणार आहे. आज चुकूनही या पवित्र कथेकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण आजच्या या चालू क्षणापासून तुमच्यावर एक अद्भुत दैवी कृपा होणार आहे. ही पवित्र व चमत्कारिक कथा फक्त शांत मनाने शेवटपर्यंत ऐकल्याने श्री गुरूंच्या स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे दुःख, संकट, दारिद्र्य, गरिबी यापासून तुमची कायमची सुटका होणार आहे. पण त्याआधी कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे स्वामी अनुभव लिहायला विसरू नका. एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. गणू श्रीमंत होता, पण त्याचं मन मात्र खूप मोठं होतं. तो नेहमी म्हणायचा, माझ्याकडे कमी असेल तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे मन दुखायला नको. गावात कोणालाही अडचण आली तर गणू सगळ्यात आधी मदतीला धावून जायचा. कधी कोणाला धान्य द्यायचा, कधी पैशांनी मदत करायचा, तर कधी फक्त प्रेमाचे 2 शब्द बोलून आधार द्यायचा. त्याचा एक भाऊ होता विठू. गणूला वाटायचं, सगळे साथ सोडले तरी माझा भाऊ माझ्यासोबत कायम उभा राहील. पण आयुष्याची परीक्षा कधी कधी अनपेक्षित वळण घेते. 1 वर्ष शेतीत मोठं नुकसान झालं. घरची परिस्थिती खराब झाली. गणू खूप अडचणीत आला. त्याला वाटलं आता माझा भाऊ नक्की माझी मदत करेल, पण ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच साथ सोडली. इतकंच नाही तर गणूच्या अडचणींची चर्चा लोकांमध्ये केली. ज्या व्यक्तींसाठी गणूने नेहमी चांगलं केलं होतं त्याच व्यक्तीकडून त्याला दुःख मिळालं. गणू पूर्णपणे तुटून गेला. तो रात्रभर विचार करत राहिला, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच माणसाकडून मला एवढं दुःख का मिळालं. दुसऱ्या दिवशी तो दत्तगुरूंच्या स्वामींच्या मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, स्वामी, बाहेरच्या लोकांनी दुखावलं असतं तर सहन झालं असतं, पण माझ्या माणसाने दिलेलं दुःख खूप मोठं आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच मला एकटं का सोडलं. तेवढ्यात स्वामी त्यांच्यासमोर प्रकट झाले. स्वामींनी गणूला नदीकाठी नेलं. तिथे त्यांनी एक साधा दगड आणि एक हिरा दाखवला. स्वामी म्हणाले, गणू सांग या दोघांमध्ये फरक काय. गणू म्हणाला, स्वामी, हिरा मौल्यवान आहे आणि दगड साधा आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, पण गणू, हिरा मौल्यवान होण्याआधी खूप घासला जातो, अनेक वेदना सहन करतो. तसंच माणसाचं आयुष्य असतं. काही लोक आपल्याला सोडून जातात, काही लोक आपल्याला दुखावतात, पण त्यातून आपण स्वतःची ताकद ओळखायला शिकतो. गणू शांत झाला. स्वामी म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक आनंद देतात, काही लोक आठवणी देतात आणि काही लोक मोठी शिकवण देऊन जातात. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नकोस, कारण कधी कधी काही माणसं दूर होतात कारण दत्तगुरू म्हणजे स्वामी तुला स्वतः जवळ आणत असतात. गणूंच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ते दुःखाचे नव्हते. तो समजला होता, आपल्याला सोडून जाणारे लोक आपली किंमत करत नाहीत, ते फक्त आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. त्या दिवसापासून गणूने प्रेम करणं सोडलं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवली, जग साथ सोडू शकतं, पण स्वामी कधी भक्ताचा हात सोडत नाही. श्री स्वामी